सात्संगतजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सात्संगतजी, आज आपण नामस्मरण आणि नामस्मरणातून ध्यान कसं लावायचं ते शिकणार आहोत. बघा की नामस्मरणाचे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये एक आहे जपाजाप नामस्मरण आणि दुसरं आहे अजपाजाप नामस्मरण. म्हणजे 2 प्रकारामधून हे नामस्मरण केलं जातं. विशेषतः नामस्मरण म्हणजे परमात्म्याचं स्मरण. मग परमात्म्याचं स्मरण हे वेगवेगळ्या प्रकारातून केलं जातं. मग कोणी कीर्तनाच्या माध्यमातून परमात्म्याचं स्मरण करतो, तर कोणी पूजेच्या माध्यमातून करतो, कोणी प्रार्थनेच्या माध्यमातून करतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने परमात्म्याचं स्मरण केलं जातं. पण विशेषतः नामस्मरणाचे हे जे प्रकार आहेत 2, जपाजाप नामस्मरण आणि अजपाजाप नामस्मरण. जपाजापमध्ये काय असते, तर आपण जे नामस्मरण बोलतो ते मुखाने बोलतो आणि त्याचा आवाज येतो. जसं की तूही निरंकार मैं तेरी शरण हा मैनू बख्श लो. कोणी सहज म्हणेल, कोणी अगदी सुरामधून म्हणेल तूही निरंकार मैं तेरी शरण हा मैनू बख्श लो. कोणी अशा सुरामध्ये नामस्मरण म्हणू शकतं. ज्याला जसं आवडेल तसं तो बोलतो. पण ते कसं झालं नामस्मरण, तर जपाजाप म्हणजे त्याचा आवाज येतो. आपण सतत ते आवाज पुटपुटत आपण ते नामस्मरण करत असतो. समजा आपण स्वयंपाक करत असेल तर तूही निरंकार मैं तेरी शरण हा मैनू बख्श लो, तूही निरंकार मैं तेरी शरण हा मैनू बख्श लो. हे जी आपली धून सुरू असते ना, ती सुरू असते आपले स्वयंपाक करत असताना, खाताना, पिताना, बसताना, उठताना. हे आपलं सुरू असतं नामस्मरण. त्याला आपण म्हणतो जपाजाप. त्याचा आवाज येतो, धून आहे त्याची. आणि जे अजपाजाप नामस्मरण आहे त्याच्यामध्ये काय होतं, ते बोलावं लागत नाही मुखाने, ते आपोआपच होतं. म्हणजे आपल्या श्वासाबरोबरच ते नामस्मरण होतं. मला त्याच्याबरोबर एक ज्यावेळेस अजपाजाप नामस्मरणाचं ज्यावेळेस चिंतन सुरू होतं त्यावेळेस मला हे एक उदाहरण आठवलं की जनाबाईंचं उदाहरण आठवलं. ज्यावेळेस जनाबाई गोवऱ्या थापायच्या त्यावेळेस गोवऱ्या थापत असताना ज्यावेळेस गोवऱ्या थापलेल्या गोवऱ्या असायच्या, त्या थापलेल्या गोवऱ्यातून नंतर आवाज यायचा विठ्ठल 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 असा आवाज यायचा. त्याच्यानंतरनं म्हणजे त्यांचं जे नामस्मरण होतं ना ते त्यांच्या श्वासागणित म्हणजे श्वासाबरोबर ते जोडलेलं होतं. अजून बघा कितीतरी संतांची उदाहरणे आहेत. ज्यावेळी संत सखुबाई पंढरपूरला गेल्या होत्या. पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा त्यांचं देहांत झाला आणि देहांत झाल्यानंतर ज्यावेळेस रुक्मिणी मातेने असं सांगितलं होतं की त्यांच्या अस्थी घेऊन या. आपण अस्थी घेऊन येताना काय सांगितलेलं की ज्या अस्थींमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, ती अस्थी समजायचं की संत सखुबाईंची आहे. आणि मग त्याच पद्धतीनं त्या अस्थी घेऊन आले. ज्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता त्या समजलं की त्या संत सखुबाईंच्या आहेत. आणि मग त्या अस्थी त्यांना ओळखायला सोप्या पडल्या. म्हणजे त्यांच्या अस्थींमध्ये म्हणजे त्यांच्या हाडांमध्ये, त्यांच्या हाडामासांमध्ये त्यांच्या ती एकच धून अशी तयार झाली होती, विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे ते इतकं नामस्मरण त्यांचं ते एकरूप झाले होते. त्यांच्या पूर्ण शरीरामधून सुद्धा एकच व्हायब्रेशन, त्यांची एकच धून तयार झाली होती की विठ्ठल 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 अशी धून तयार झालेली. त्यामुळे त्यांचं जे नामस्मरण त्यावेळेस असं झालं होतं की ते अजपाजाप नामस्मरण झालं होतं. आणि आपलंसुद्धा नामस्मरण ज्यावेळी अजपाजाप स्टेजला पोहोचतं त्यावेळी आपल्याला ध्यान लागायला लागतं. आपलं ध्यान लावायला लागत नाही, ते ध्यान आपोआपच लागतं. आपण परमात्म्याशी एकरूप होतो.
परमात्म्याशी आपलं मिलन होतं आणि आपल्याला आत्मानुभूती व्हायला लागते. आपल्याला आपल्या आत्मिक स्थितीमध्ये आपण आत्मदर्शन व्हायला लागतं, आपल्याला परमात्म्याचं दर्शन व्हायला लागतं, आपल्याला आत्मसाक्षात्कार व्हायला लागतो, अनुभूती यायला लागते परमात्म्याची, आपल्या स्वतःच्या आत्म्याची. खरं पाहायला गेलं तर बघा, आपलं जे हे शरीर आहे, 5 तत्वाचं शरीर, त्याला चालवणारी एक सत्ता आहे, ती म्हणजे आत्मसत्ता आहे. आणि त्या आत्मसत्तेचा साक्षात्कार होतो. म्हणजे शरीर वेगळं आहे आणि आत्मा वेगळा आहे. तर शरीरापासून जी भिन्न असलेली आत्मा आहे, त्या आत्म्याचं दर्शन आपल्याला व्हायला सुरुवात होते. तो आत्मानुभव व्हायला सुरुवात होता, आत्मसाक्षात्कार व्हायला आपल्याला सुरुवात होते. त्यासाठी आपलं जे नामस्मरण आहे ते कसं होणं गरजेचं आहे, तर जपाजाप होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सुरुवातीला जपाजापपासून सुरुवात होते. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जप करावा लागेल. म्हणजे ते कधी मुखाने आवाज आला तरी चालेल, पण अजपाजाप स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जपाजाप स्टेजचा सुद्धा उपयोग करावा लागेल. पहिल्या स्टेजशिवाय आपण दुसऱ्या स्टेजला पोहोचू शकत नाही. आता राहिली गोष्ट दुसरी, आपल्याला ज्यावेळेस अजपाजाप स्टेजपर्यंत पोहोचायचं असेल, आपल्याला त्या स्टेजपर्यंत पोहोचून आपल्याला जर ध्यानस्थ व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपल्याला आपल्या मनाचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपल्या मनाला सकारात्मक बनवावं लागेल. कारण कधी कधी काय होतं, आपण जपाजाप म्हणजे आपण परमात्म्याचं स्मरण तर करत असतो, परंतु आपलं जे मन आहे ते त्याच्यामध्ये केंद्रित होत नाही, एकाग्र होत नाही. कारण का होत नाही? कारण मनामध्ये असलेली निगेटिव्हिटी जी आहे ना, ते निगेटिव्हिटी आपल्याला एकाग्र होऊ देत नाही. आणि ती निगेटिव्हिटी येते विकारांमुळे. आपल्यामध्ये जे विकारी विचार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, हे जे नकारात्मक जे विकार आहेत ना, त्या विकारांमुळं आपली विचारांची जी गती आहे ना, ती निगेटिव्ह होते. आणि निगेटिव्ह विचारांमुळं मन सैरभैर होतं, बेचैन होतं, अशांत होतं. आणि हे अशांत मनामध्ये नामस्मरण होऊ शकत नाही. बघा, आतापर्यंत जे सगळे संत होऊन गेले ना, त्या संतांचा आपण एकंदरीत जर अभ्यास केला ना, तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये निस्वार्थी वृत्तीनं कर्म केलं. त्यांनी जितकं होता होईल एवढी सहनशीलता ठेवली आणि परोपकाराची भावना ठेवली. कोणीही त्यांच्याशी कसाही वागला तरी ते त्यांच्याशी चांगलेच वागले. कारण त्यांनी त्यांचा जो कर्माची जी गतीचा जो हिसाब आहे तो त्यांनी वाढवला नाही. उलट सगळ्यांचं कल्याण करत राहिले, सगळ्यांची दुआ कमवत राहिले. आणि काय होतं, ज्यावेळेस आपण सगळ्यांची दुआ कमवतो त्यावेळेस आपलं मनाने आपण हलके राहतो, शांत राहतो. आणि ज्यावेळेस मनाने हलके, शांत आणि सकारात्मक राहतो ना, त्यावेळेस आपलं अजपाजाप नामस्मरणासाठी आपण सज्ज होतो. आपण ते नामस्मरणापर्यंत, त्या स्टेजपर्यंत आपण पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी जो अभ्यास आहे, मनाचा अभ्यास, मनाला सकारात्मक ठेवायचं. कोणतीही कशीही परिस्थिती असू दे, आपली अवस्था कशी पाहिजे, सहज अवस्था पाहिजे. आपली तिथं अवस्था डामाडोल होता कामा नये. त्यासाठी आपल्याला तसं ते ज्ञानसुद्धा परफेक्ट असणं गरजेचं आहे. आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे. कोणतीही घटना घडत असेल त्या ठिकाणी आपण स्वतःला समज दिली पाहिजे की नाही, हे असं आहे, लगेच उत्तर मिळालं पाहिजे आणि लगेच मन शांत झालं पाहिजे. आणि मन जसं जसं शांत होत जाईल ना, तशी तशी मनाची अवस्था शांत होत जाते ना, तसं आपलं नामस्मरणामध्ये आपण तल्लीन व्हायला लागतो. आपण पूर्ण त्याच्यामध्ये एकरस व्हायला लागतो. आणि एकरस झाल्यानंतरनं आपलं निराकाराप्रती, आपल्या परमात्म्याप्रती आपलं ध्यान लागायला सुरुवात होते आणि आपल्याला आत्मसाक्षात्कारसुद्धा व्हायला सुरुवात होतो. तर आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं, नामस्मरणाचे जे 2 प्रकार आहेत आणि नामस्मरणातून ध्यानापर्यंत कसं पोचायचं, त्याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जो नेक्स्ट व्हिडिओ येईल ना, त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मनाला सकारात्मक कसं ठेवायचं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या कशा वापरायच्या, त्या युक्त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सासंगजी, आपण आता इथेच थांबूयात. प्रेमाने बोलूया. धन्य रंगाचे.